35 वर्षापूर्वी लिहिला तेव्हा आईला मी म्हणालो की मी शिव्यावर लेख लिहिलेला, तर आई म्हणाली शिवी लिहिण्यासारखी नसती, लिहिण्यासाठी असते असं ते लक्षात आल्यावर मला ते वाटतं. खरं तर शिवी कसं असतं, शिवीचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांग. मांडणीची तर ज्याला शिवी दिली त्याला राग आलेला, त्याचा राग आपण बघितला की त्यात आपलं चोखे सांगवलेलं खरं तर कुठं मला काही माहित नाही, मला आपलं वाटतं की मी तुम्हाला. आणि शिव्यांचा साठा करण्यापेक्षा शिवीची ताकद आजमावून पाहण्यासाठी कोणाला तरी ती द्यावी लागते आणि शिवी देऊन मग त्याचा परिणाम आहे तो अनुभवावा लागतो. त्यामुळे आता आपल्याकडे ज्या शिव्या आहेत त्या विशेषतः कमरेखालच्या अवयवावर जास्त आहेत. विशेषतः स्त्रियांच्या ज्या शिव्या आहेत त्या 220 गुण अधिक आहेत, तर पुरुषावरच्या आहेत त्या 38 शिव्या आहेत. तुम्ही म्हणणार हे कधी मोजलं. आता अभ्यासकाला हे सगळं करावं लागतं, ते त्याला काय पर्याय पण नसतो आणि कोणाला सांगूनही त्याचा उपयोग नसतो. याच्यापेक्षा जर जास्त शिव्या असल्या तर त्यात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे असं समजा. आता विदर्भामध्ये गैबाण्या अशी एक शिवी आहे, म्हणजे गाडगे बाबा नेहमी गैबाण्या एखाद्या माणसाला म्हणत असायचे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये गाबड आणि गाबण्या असा शब्द प्रयोग आहे शिवीच्या. आमच्या माणदेशामध्ये खरपुड्या, लनपुड्या आणि पिळग्या अशा शिव्या आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कडू गेलं आणि मैन असं शब्द पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. लहान मुलं, लहान मुली, तरुण, पोक्त स्त्री पुरुष, स्त्रियांच्या शिव्या वेगळ्या, पुरुषांच्या शिव्या वेगळ्या, आणि मग वडापाऱ्यांच्या शिव्या वेगळ्या आहेत, ड्रायव्हरच्या शिव्या वेगळ्या, हमालांच्या वेगळ्या, शेतकऱ्याच्या वेगळ्या, गुरुराख्याच्या शिव्या वेगळ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो संवाद. मानदेशी बोलीतला एक संवाद सांगायला हरकत नाही. बनगरवाडीत एक संवाद आहे बघा की आनंद रामोशी काय करतो, तात्याने लिहिली तिथं की आनंदा एक दिवस आपली चूक कबूल करतो की चांदीचं रुपये मोडायला तालुक्याच्या ठिकाणी नेल्यावर ते पैसे आणून ते येऊन दमलेले असतात आणि शाळा सुटल्यावर ते झोपतात. आणि झोपल्यावर आनंदाला भूक लागलेली असते. आनंदाला औषध तो काय करतो, तर तो त्यांचं गाठोडं चोरतो आणि मग त्याला पश्चाताप झाल्यावर तो पुढे येतो आणि मास्तरच्या पुढे म्हणतो की खंडोबाची आण मास्तर, म्हणजे संवाद मानदेशी बोलीतला आहे. खंडोबाची आण आहे मास्तर की खरं तर मी भाकरी मागायला आलो होतो, पण तुमची लागलेली झोपेतला माणूस कसा उठवावा म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. भाकरीचा घमघमाट सुटलेला, हळूच गटूळ घेतलं गेलो. मास्तर उद्या म्हणतील की कुत्र्यानं भाकरी पडवल्या, पण उघडून बघितलं तर त्यात भरपूर रुपये होतं. तेवढं पचवायला माझ्यासारख्या बेरडाला काही अवघड नव्हतं. पण मीच मला म्हणलं की यार आनंद्या, एवढा विश्वासानं मास्तर सगळं वागतोस आणि असं मास्तरला का फसवतोस? देव काय मोठा कामदार आहे का जागीरदार आहे का अजून कोण मोठा मालक आहे? म्हणून मी आता ही माघारी घेऊन आलो तुमचं पैसे. आता तुम्ही माझ्यावर केस करा, फिर्याद करा, काय करायचं असं तो संवाद आहे. तर हा मानदेशी बोलीचा संवाद आहे. एका बलवडीच्या नदीवरच एक दिवस खंडोबाच्या माळावर एक गोंदा नावाचा एक माणूस येत असतो. व्यंकटेश तात्या त्याला विचारतात, आज काय गोंदा, काय गावलं का नाही आज काय? तर गोंदा खाली मान घालून हसून म्हणतो, तात्या नदीला एकादश होती. जी ताकद आहे ती लक्षात येण्यासारखी आहे. खरं सांगावा त्यांचा झगडा अजून एका कथेमध्ये येऊन जातं की घरात एका सदुरीत भांडणं असतात. बाहेरचा माणूस म्हणतो, लगा सारखी घरात तुझ्या भांडणं काय? तर कधी भजन कीर्तन असतं का असं विचार. तर होय असतं की.
पण आता काय झालंय, घरच्यात तुंतुलेचे तार तुटल्यावर संवादच आहे, माणदेशी बोलीतला हा संवाद आहे. आता खरं तर शेवटची 3 मिनिटं त्यातलं 1 मिनिट साहित्य अकादमीचे अध्यक्ष युवा अनंत मूर्ती यांच्याबरोबर एकदा पुण्यात एका केसरी वाड्यात कार्यक्रम होता आणि तिथं बसल्यावर मी त्यांना प्रश्न विचारलेला होता. युवा अनंत मूर्ती हे साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि त्यांचा जिल्हा होता तो मंगरुळ जवळचा उडपी, आणि उडपीच्या तिथं एक तुळू भाषा बोलली जाते. आता तुळू भाषा जी आहे तर त्या तुळू भाषेमध्ये मी त्याला म्हटलं आमच्याकडे मानदेशी बोलली जाते, कारण मानदेशी बोलीला एक वेगळं व्यंकटेश तात्या असू द्या किंवा त्यांच्या नंतरचे आलेले लेखक आहेत त्यांनी खूप मोठा सन्मान दिलेला आहे. तर त्या ह्या भाषा जगणार कशा असा एक मूळ मुद्दा होता. तर ते काय म्हणाले, ते म्हणाले इंग्रजी भाषा इतकी चांगली आहे, म्हणजे त्यांचं मूळ इंग्रजीत ते बोलतो ते थोडा हिंदीत बोलायचे थोडेसे, आणि मग काही शब्द कळले नाही तर ते आम्ही विचारत असतो. ते म्हणाले इंग्रजी भाषा इतकी चांगली काय हे आम्ही माहिती करून घेत नाही. आता संस्कृत आहे, संस्कृतला अंगण आहे पण त्याला परसदार नाही, पण आमच्या प्रादेशिक बोलींना मात्र परसात गप्पा गोष्टी गाणी आहेत, म्हणजे परसात मशागत आहे आणि अंगणात सुधी आहे. हे जोपर्यंत असेल तोपर्यंत आमच्या भाषा कधीही मरणार नाही असं म्हणणं आहे. म्हणजे ही भाषा जिवंत राहिल्याशिवाय राहणार नाही, कारण ती आपोआपच राहणार आहे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये. जोपर्यंत अशिक्षित लोक आहेत, आता अशिक्षित तुम्ही म्हणाला असं कसं काय ते म्हणाले, त्यांचं म्हणणं असं ज्यांच्याकडे संस्कृती आहे, परंपरा आहे, लोकजीवन आहे, लोकसंस्कृतीचा विचार ते करतात, केवळ स्वतःच न पाहता समूहाचं बघतात, त्या सगळ्या ते लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत भाषा संपण्याची काळजी करायची कारण नाही. कुठलीच भाषा संपत नाही. या जगात 3000हून जास्त भाषा आहेत आणि त्याच्या कित्येक पटीनं बोली भाषा आहेत. हळूहळू त्या भाषा संपत चालले, लोक बोलत नाहीत कित्येक वेळा. शिकलेली माणसं ही भाषा अडाणी माणसाची भाषा आहे म्हणून बोलत नाहीत, स्वतःच लिव्हिंग स्टँडर्ड सांभाळण्यासाठी लोक बोलत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे. आता माझं म्हणणं तर असं आहे की यासाठी बोलीला जतन करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. विशेषतः शाळा, शिक्षण संस्था, हायस्कूल, कॉलेज इथून मराठी अभ्यासका विद्यार्थी जे आहेत त्या अभ्यासकांनी ही गोष्ट करायला पाहिजे की रोज एक तरी आपल्या परिसरातला शब्द मुलांना ऐकवला पाहिजे, सांगितला पाहिजे, आणि सरकारचं धोरण थोडं बदललं पाहिजे. काय बदललं पाहिजे तर भाषा आमची जगायची असेल तर ही बोली जगायला पाहिजे, म्हणजे बोलीवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे. जसं तुम्ही उदाहरण दिलं, चीनमध्ये, जपानमध्ये त्यांच्या भाषेशिवाय दुसरी भाषाच बोलत नाही, तरी त्यांचा विकास होतोयच ना. मग आमचा कुठं आणलेला आहे तर आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं, असं काहीतरी वाटतं की इंग्रजी शिकल्यामुळं आमच्या भाकरीचा प्रश्न सुटेल. पण ही अर्धसत्य गोष्ट आहे. भाकरी आपल्या कर्तव्याने मिळवायची असते आणि त्यासाठी शासनाचं धोरण काय बदलायला पाहिजे तर एक उच्चारासाठी ती भाषा आणि शब्द उच्चारणासाठी त्याला जसं शास्त्र शाखेकडं प्रॅक्टिकलचे तास असतात तसे इकडं तास द्यायला पाहिजे. सरकारला तो बोजा वाटतो. आम्ही मागं त्याच्यावर खूप चर्चा झालेली होती. शासन ते मान्य करत नाही, कारण मराठी भाषेचा उच्चारण त्यासाठी इंग्रजीचं फोरॅटिक्स असतं तसं त्यांना पण तास ज्यादा दिले जात नाही. पण त्यांचा एक पेपर होता पूर्वी, आता आहे की नाही मला माहित नाही, पण आता उच्चारायला त्याला काहीतरी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मला असं वाटतं की बोली ज्या भागात जी बोली बोलली जाते ती बोली जर जिवंत राहिली तर मराठी जिवंत राहणार आहे, अन्यथा काय होईल याचा विचार आपण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, जिथं बाजार भरतात, बाजारात वेगवेगळ्या माणसाचे संवाद जर ऐकले तर तुम्हाला बोली बिनचूक लक्षात येईल.
एक बाई गडगडीच्या बाजारात मी पाहिली, ती थेट दारूच्या दुकानात गेली, मी पाहिली. बाई दारूच्या दुकानात गेली म्हटल्यानंतर मला कसं तरी वाटलं. तर ती म्हणले आमचं मेंढक, ती म्हणली नवरा मेंढ्या सांभाळणार असतात. ती काय म्हणाली की आठवडाभर ते काम करतायत, मग त्यांनी सांगितलंय की येताना भजी आणि माझं तर आपण घेऊन येऊ, असं काय ते सांगितलं असेल त्यानं, म्हणून ती दारूच्या दुकानात गेलेली मी बघितली होती. म्हणजे माझ्या लक्षात आलं की ही संस्कृती एका बाजूला जतन होते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भुवया उंचावतात, तेव्हा यातलं खरं मर्म काय हे शोधायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. मग म्हणून रोज एक तरी शब्द इथली लोकगीतं, इथली संस्कृती गीतं, इथल्या लोककथा, इथल्या परंपरा यांच्यावर गृहपाठ निर्माण व्हायला पाहिजे, तर ती भाषा जिवंत राहील. आणि त्या भाषेत लेखकाने लिहिलं पाहिजे, लेखकाने परिसंवाद घडवले पाहिजेत, विचारवंतांनी त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आणि हळूहळू साहित्यातले जे वेचे आलेले आहेत तर ते विद्यार्थ्यांना सुरुवातीला पाहून लिहून आणायला सांगावे, की ज्यामुळे भाषेला आणखी समृद्धी येईल असं मला वाटतं. खरं तर भाषा जतन करण्यासाठी मराठी भाषेचं हे धोरण थोडं बदलतं आलं तर बघावं. अभ्यासक्रमात प्रादेशिक बोलीला स्थान द्यावं, व्हिडिओ गीते त्यांचं संकलन, गृहपाठ, लोककला, साहित्यिकांनी मुलीचं नालं घडवावं आणि परिसंवाद चर्चा यामधून खरं तर एक वेगळं असं स्वरूप या भाषेला निर्माण करून देता येईल. जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांना ही ज्या बोली आहेत त्या बोलीच्या भाषा पुस्तकं प्रकाशित होत असताना शासनानं बोली भाषेच्या पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी अनुदान द्यावं. म्हणजे त्या भाषेचा अभ्यास, त्या भाषेची संस्कृती, परंपरा ही विकसित होईल आणि पुस्तक रूपाने विद्यार्थ्यापर्यंत जाईल असं मला वाटतं. या निमित्तानं आपल्या सर्वांशी जो संवाद साधला तो आपण ऐकून घेतला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो.